चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक घटकावर व्हिडिओ मी घेऊन येत आहे। यापूर्वी आपण अंकगणितीमध्ये संख्या आणि संख्या पद्धतीवर व्हिडिओ बनवला, त्यावर MCQ आपण त्या ठिकाणी घेतले आणि त्यानंतर आपण परिसर अभ्यासमधील पर्यावरण नैसर्गिक पर्यावरण हा घटक सुरू केलेला आहे। त्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला नद्याचे प्रकार, नद्याचे उगमस्थान यावर व्हिडिओ बनवला। त्यानंतर दुसरा म्हणजे पर्वताचे प्रकार, पर्वत कुठे आणि कोणत्या भागात आहेत, किती प्रकारचे पर्वत आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं। आज आपण तिसरा घटक झाडावर या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे। अशाच प्रकारे राहिलेले दोन टॉपिक म्हणजे प्राणी आणि पुढील यानंतर प्राणी आणि त्यानंतर आहे पाण्याचे चक्र, यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे। या ठिकाणी झाडे ही आपल्या पर्यावरणातील हिरवगार संपत्ती आहे। आपण प्राणवायू देतात। आता आपल्याला झाडे काय देतात? प्राणवायू देतात, सावली देतात, फळे, फुले आणि लाकूड आणि औषधी देतात। यावर वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। आता झाडाचे प्रकार जर पाहिलं गेलं तर सर्वात पहिला प्रकार सदाहरित झाडे। सदाहरित झाडे म्हणजे काय? बारमाही त्या ठिकाणी ते झाडे हिरवे असतात, त्याला सदाहरित असे म्हणतात। ही झाडे वर्षभर कशी असतात? हिरवे असतात। त्याचे काही उदाहरण आंबा, नारळ, देवदार। आता या ठिकाणी या तीन प्रकार दिले, अशाच प्रकारे आणखीन काही एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतात। त्यानंतर पानझाडी, दुसरा प्रकार झाडाचा काय? पहिला झाला सदाहरी। सदाहरी म्हणजे काय? 12ही महिने ते हिरवेगार असतात, त्याला सदाहरी झाडे असं म्हणतात। आंबा, नारळ, देवदार। त्यानंतर पानझाडी। पानझाडी म्हणजे काय? त्या ठिकाणी झाडाची पाने हिवाळ्यात गळतात। म्हणजे काय होतात की हिवाळ्यात एकदा पानाची झाडे गळतात आणि पुन्हा नवीन पाने त्या ठिकाणी येतात, त्याला पानझाडी असे म्हणतात। जसे की वड आहे, पिपळ आहे, साग आहे, अशा प्रकारे पानझाडीचे हे प्रकार आहेत। त्यानंतर काटेरी झाड्यामध्ये ही झाडे काय असतात? त्याला छोटे छोटे काटे असतात। काटेरी झाडेचे भरपूर आपल्या जर आजूबाजूला पाहिलं, बाबूळ असल, चिल्लर असल, वेगवेगळे असतात। बाबूळ असतं हे शेवगा चुकून आलेलं आहे। त्यानंतर काय? किकर, या सुद्धा झाडाला काटे असतात। तर या ठिकाणी सदाहरी म्हणजे 12 महिने हिरवे असतात। पानझाडी म्हणजे वर्षातून एकदा त्याची पाने पडतात आणि नवीन पाने येतात, आणि ते कधी येतात यावर सुद्धा महत्वाचा प्रश्न विचारला जातो। हिवाळ्यात पानझाड होते हे लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं। त्यानंतर झाडे काटेचे असतात, त्याला काय म्हणतात? काटेरी झाडे। अशा प्रकारे झाडाचे तीन प्रकार आहेत। आता झाडाचं स्वरूप 2 मिनिटात पाहणार आहोत। झाडाच्या स्वरूपात सुरुवातीला हिरवगार भाग दिसतो, त्याला आपण पाने म्हणणार आहे, आणि त्या पानाच्या या प्रकारच्या फांद्या असतात, तर त्या फांद्या असतात हे सुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे। आणि हा जो मुख्य घटक आहे याला खोड म्हणतात, आणि जमिनीच्या खाली या प्रकारे जो मुळा असतात त्याला आपण या ठिकाणी रूट्स किंवा मूळ असे म्हणतात। तर या ठिकाणी झाडाचं स्वरूप सुरुवातीला सर्वात हिरवगार भाग कोणता आहे? तर पाने आहे, त्यानंतर फांद्या आहेत, खोड आहे, मूळ आहे, असे 4 भागामध्ये झाडे तुम्हाला दिसतील, झाड दिसेल। त्या ठिकाणी झाडाची वैशिष्ट्ये सुरुवातीलाच पाहिले तरी पण आपण या ठिकाणी मूळ जमिनीतील घट्ट पकड घेतात। तर या ठिकाणी झाडाची वैशिष्ट्ये म्हणजे काय? मुळे जे आहेत हे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात। या ठिकाणी पहिला वैशिष्ट्य खोड झाडांना आधार देतात। जो हा भाग आहे हा जमीन काय झाडाला आधार देतो। त्यानंतर फांद्या आणि पाने अन्न तयार करतात। असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अन्न कोण तयार करतं? या ठिकाणी काय दिलेले झाडे फांद्या आणि पाने अन्न तयार करतात, पण ते स्वतः करतात का? त्यांना काही प्रकाश संश्लेषणाद्वारे ते अन्न तयार करतात, ते आपण पुढे पाहणार आहोत। झाडे सूर्यप्रकाश, हवा, पाणी या ठिकाणी घेऊन जगतात। म्हणजे त्यांना झाडांना काय सूर्यप्रकाश घ्यावा लागतो, पाणी मुळातून घेतो, सूर्यप्रकाश पानं अट्रॅक्ट करतात, ओढून घेतात, त्याचबरोबर हवा त्या ठिकाणी अट्रॅक्ट करून घेतात, पाणी मुळांमधून ते या ठिकाणी पाणी जमिनीतलं ते घेतात, त्यानुसार त्या जगत असतात। झाडे पर्यावरणाचे संतुलन राखते। झाडे काय करते? पर्यावरणाचे संतुलन राखते। संतुलन राखणे म्हणजे काय? व्यवस्थितपणे वातावरण निर्मिती करणे। झाडे महत्वाचे आहेत। आपण म्हणतो झाडे लावा, झाडे जगवा, जेणेकरून जर झाडे जास्तीत जास्त लावली तर वातावरण चांगल्या प्रकारे राहील, ऊन कमी पडणार, पाऊस जास्त होणार। अशा प्रकारे आपल्याला
त्या ठिकाणी झाडे लावण्याची गरज आहे. आता या ठिकाणी झाडाची उपयुक्तता आपल्या सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी काय उपयुक्तता उपयोग काय आहेत? प्राणवायू देतो. झाडे सर्वात आधी O2 म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजन देतो. O2 म्हणजे त्यालाच आपण प्राणवायू देतो. त्यानंतर झाडे सावली देतात, तापमान नियंत्रित करतात, कमी करतात, फळे फुले आणि अन्न देतात झाडे. त्यानंतर लाकूड, कागद आणि वेगवेगळे साहित्य बनवण्यासाठी झाडाचा वापर करतात. विविध झाडापासून आपल्याला औषधी मिळतात. त्याचबरोबर मातीची धूप होणे हे झाडे रोखू शकतात. त्यात नंतर आपल्याला प्रसिद्ध झाडे आणि त्याचे महत्व, या ठिकाणी काही प्रसिद्ध झाडे दिली आणि त्याचे महत्व दिले. वड बद्दल या ठिकाणी काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो? दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे. म्हणजे वड हे काय जास्त काळ टिकतं, जास्त काळ त्याला आयुष्यमान असतं, जास्त काळ राहतं. त्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑक्सिजन जास्त मात्रा देते. म्हणजे ऑक्सिजन जास्त देणारं झाड वड आहे, ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पिंपळाबद्दल काय सांगितलेलं आहे? तर पवित्र मानले जाते. पिंपळ हे पवित्र मानले जाते, हवा शुद्ध ठेवण्यासाठी मदत करते. त्यानंतर लिंबाचं झाड जे कडू पाला लागतो ना, त्या ठिकाणी औषधी गुणधर्म असते, त्या ठिकाणी जंतुनाशक असते. लिंबाचं झाड काय औषधी गुणधर्म आहे? जंतुनाशक आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती, प्रत्येकाच्या घरीमध्ये तुळस असते. ती एक पवित्र मानले जाते, आपण त्याची पूजा करतो. त्याचबरोबर त्याचे औषधी काही गुणधर्म सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आंबा तर सर्वांच्या ओळखीचाच आहे, तो चविष्ट असतो. त्यामध्ये आपल्याला छान अशी सावली सुद्धा तो आंब्याचं झाड देणार आहे. अशा प्रकारे काही झाडाची या ठिकाणी आपल्या समोर प्राथमिक स्वरूपात माहिती दिली, ओळख दिली. आपण आणखीन सेकंड स्लाइडमध्ये झाडाबद्दल आणखीन थोडीशी डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. सेम तसंच आहे, जवळपास हे तर पाहिलं आपण, हे सुद्धा पाहिलंय. आता मेन काय पाहिजे ते ह्या चार्टवर आपल्याला काय पाहायचं ते पाहूयात. प्रसिद्ध झाडे व त्याची उपयोग आत्ताच आपण पाहिले. वडाबद्दल काय सांगितलंय? तर मोठे पसरत झाड असते, सावली खूप चांगली लागते, वडाचे झाड खूप वर्षे जिवंत राहते. पिंपळाबद्दल जर सांगितलं तर पाने हृदयाच्या आकाराचे असतात. त्याचबरोबर दिवसा आणि रात्री दोन्ही प्राणवायू देण्याची क्षमता कशामध्ये आहे? तर ती पिंपळामध्ये आहे. त्याचबरोबर निंबाचा पाला, पाने कडू औषधी गुणधर्म असतात, रोगापासून संरक्षण करते. त्याचबरोबर तुळस, आपल्या प्रत्येकाच्या घरी दारात तुळस असते. तुळस लहान पवित्र झुडूप आहे, म्हणजे त्याचा प्रकार सांगितला. तुळस काय छोटीशी असते, छोटंसं झुडूप असतं. त्यानंतर हवा शुद्ध करते व औषधी गुणधर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आंब्याबद्दल आपल्याला तर माहिती आहे, फळे देणारे झाड आहे, सावली देणारे झाड आहे, त्यालाच आपण आंब्याला फळाचा राजा असं देखील म्हणतो. आता ह्या ठिकाणी नारळाबद्दल काय सांगितले? तर समुद्र किनारी या झाडाचं स्वरूप जास्त दिसतं. तर जास्त प्रमाणात समुद्र किनारी त्या भागात, कोकण भागात, त्या ठिकाणी नारळाचे झाड आपल्याला पाहायला भेटतात. नारळाचे पाणी, खोबरे, नारळाचे तेल अशा विविध त्याचा वापर त्या नारळ झाडाचा आपण करू शकतो. झाडाची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे. तर काय सांगितले बाळांनो? झाडांना जास्तीत जास्त झाडे लावावी, पाणी द्यावे, त्यानंतर त्याचे संरक्षण करावे म्हणजे कंपाऊंड करावे, खत द्यावे, त्याचबरोबर त्याची वेळेवर काटणी, जेणेकरून व्यवस्थित त्यांना सर्व भेटणार, स्वच्छता ठेवावी. अशा प्रकारे झाडाबद्दल आपण जास्तीत जास्त पाहणार आहोत. यावर MCQ सुद्धा पाहणार आहोत. मेन म्हणजे झाडाचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये, याबद्दल आपल्याला प्रत्येक झाडाबद्दल आणखीन आपण डिटेल पुढील काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर या प्रकारे आपण तिसरा व्हिडिओ नैसर्गिक पर्यावरण म्हणजेच या ठिकाणी झाडे हा भाग पाहिलाय. पुढील भागामध्ये प्राणी आणि त्या प्राण्याचे प्रकार आपण आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. अशाच प्रकारे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा नवीन डिजिटल पद्धतीने जो डाटा आपल्यासमोर मांडणार आहे. परिसर अभ्यास हा घटक यंदा पहिल्यांदा नवीन नवोदय पात्रता परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या प्रकारचा डाटा जास्तीत जास्त तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.